नीलकंठेची म्हणून या येणे केली निर्माण हो चौदा ही भुवने. निळोबा राय म्हणतात त्या निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला भगवंताला एकट्याला कर्मणा एकटेपणा असह्य व्हायला लागला. म्हणून त्या भगवंतानं काय केलं तर पंचभूत आणि या पंचमहाभूताद्वारे या सगळ्या सृष्टीची ब्रह्मांडाशी निर्मिती केली. आता याच्यामध्ये त्या भगवंतानं काय काय निर्माण केलं तर आकाश, सूर्य, चंद्र, मेघ, तारांगण हे सगळं त्या भगवंतानं निर्माण केलं. आणि या पंचमहाभूताद्वारे 84 लक्ष योनी त्या भगवंतानं निर्माण केल्या. कशाकरिता तर त्या देवाला सुद्धा वाटत होतं की मला सुद्धा कोणीतरी ओळखावं, मी कोण आहे हे कुणीतरी जाणून घ्यावं, मला सुद्धा कीर्तनामध्ये गप्पा मारायला कोणीतरी सवंगडी पाहिजे. हेची जाणाव या निज रूपाते पूर्वी तेने श्री अनंते निज मायेचे निहाते केली बहुते शरीरे. हा त्या पाठीमागचा उद्देश. आता या सृष्टी निर्मिती करत असताना या सृष्टी निर्मितीचा क्रम जर पाहायचा झाला तर मनुष्य योनी सोडून अगोदर त्या भगवंतानं सगळे प्राणी सगळे जीव त्या भगवंतानं सगळ्यात अगोदर तयार केलेले आहेत. एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जळचरे, चरे आचरे ती एक. व्याघ्र सर्प पशुदंश राक्षस पिशाच बंक हंस मत्स्य कच्छादी अशेष सृजी बहुवस योनी ते. काही जमिनीवर चालणारे प्राणी भगवंतानं निर्माण केले, काही सरपटणारे प्राणी निर्माण केले, काही पाण्यामध्ये राहणारे निर्माण केले, काही आकाशामधून उडणारे निर्माण केले. अजून काय काय त्या भगवंतानं निर्माण केलंय. झाड झुडप भूत खेत पिशाचे राक्षस हे सगळं त्या भगवंतानं निर्माण केलं. कशाकरिता वाटत होतं ना मला कुणीतरी ओळखलं पाहिजे, मी कोण आहे हे कुणीतरी जाणून घेतलं पाहिजे एवढ्याकरिता. म्हणून हे असं सगळं भगवंत निर्माण करत एक 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 निर्माण करत करत निघाले. आता याच्या पुढे आणखीन जाऊन सांगायचं म्हटलं तर अजून त्या भगवंतानं काय काय निर्माण केलंय. केली एक चरणी शरीरे दो पायांची अपारे ती पायाची मनोहरे अति सुंदरे चतुष्पदे. पहा सृष्टी निर्मिती करत असताना भगवंत म्हणतात मी एका पायाचे प्राणी निर्माण केले, दोन पायाचे निर्माण केले, तीन पायाचे निर्माण केले, चार पायाचे निर्माण केले. आता दोन पायाचे चार पायाचे आपण रोज पाहतोय आपल्या रोजच्या अनुभवातलंय. पण एक पायाचं आणि तीन पायाचं आजपर्यंत आपण कधी पाहिलंही नाही ना कानाने कधी ऐकलंही नाही. आणि त्यात आमचा माणसांचा एक स्वभाव म्हणजे असा की ज्या गोष्टी आम्ही कधी ऐकल्याच नाहीत, कधी पाहिल्याच नाहीत, मग तुमच्याकडून असं कीर्तनामध्ये पहिल्यांदाच आम्ही ऐकायला लागल्यानंतर तुमच्या बोलण्यावर आम्ही सहज विश्वास कसा ठेवायचा, असा एक आमचा मूळ स्वभाव असं ऐकल्यावर जागा होतो. परंतु कसं आहे पहा, बऱ्याच वर्षा पाठीमाग एक पेपरमध्ये एक बातमी वाचलेली होती. पेपरचं शेवटचं पान म्हणजे विश्वसंचार. विश्वसंचार म्हणजे काय तर विश्वातील आश्चर्यकारक घडामोडी त्या शेवटच्या एका पानावर कुठंतरी दिलेल्या असतात. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये एक बातमी अशी आलेली होती की आफ्रिकेच्या जंगलामध्ये मांसाहारी झाडं आहेत. आफ्रिकेच्या जंगलात मांसाहारी झाडं आहेत. जीव जर त्या झाडाच्या जवळ गेला तर त्या झाडाच्या फांद्या आपोआप खाली येतात आणि त्याचं रक्त शोषून घेतात. आता कसं घेतात काय घेतात आपण काही केव्हा बघायला कधी गेलेलो नाहीत. पण अशा गोष्टी जेव्हा पेपरमध्ये येत असतात तेव्हा आम्ही असल्या गोष्टींवर विश्वास तर ठेवत असतोच, उलट त्या देवालाच आम्ही प्रश्न करत असतो. या जगात त्या देवानं हे असलं काय निर्माण केले ते त्याची त्यालाच ठाऊक. अथवा त्या अश्मयुगाच्या काळात डायनासोर नावाचा एक भला मोठा प्राणी अस्तित्वामध्ये होता. कालांतराने तो नष्ट झाला. पण त्याचं वर्णन करत असताना ते इतिहासकार आजही त्याची लांबी, रुंदी, ते असे होते, तसे होते, सगळं वर्णन त्याचं आमच्या पुढे ठेवतात. पण कालांतराने तो नष्ट झाला हा एक शिक्का त्याच्यावरती पडला. तद्वत भगवंत भागवतामध्ये उद्धवाला स्वतः सांगतात, अरे उद्धवा या जगाची निर्मिती करत असताना मी एका पायाचं निर्माण केलंय, तीन पायाचं निर्माण केलंय. आता या सुद्धा गोष्टी कालामानानुसार नष्ट झाल्याच असतील. पण
भगवंत हे स्वतः सांगतात आणि संतांनी हे लिहून ठेवलं म्हटल्यावर तुम्हा आम्हाला या गोष्टी मान्य कराव्याच लागतात. केली एक चरणी शरीरे दो पायाची अपारे, ती पायाची मनोहरे अति सुंदरे चतुष्पदे, सर्पादी योनीच्या ठाई म्या चरणची केले नाही, एके चालती बहुपायी केली पायी शरीरे. आता याच्या उलट त्या बिचाऱ्या सापाला नागोबाला एक सुद्धा पाय त्या भगवंतानं दिला नाही. काय त्या बिचाऱ्याला एखादा दुसरा पाय जर काही दिला असता तर काय बिघडलं असतं का? पण नाही, त्या बिचाऱ्याला मात्र एक सुद्धा पाय त्या भगवंताला देऊ वाटला नाही. आणि काही प्राणी त्या भगवंतानं असे निर्माण केलेले आहेत की ज्याची पाय मोजता मोजता तुम्हा आम्हालाच नाकीनऊ यावी. त्या पावसाळ्याच्या दिवसात त्या दगडाच्या खाली एक लाल कलरचं की एवढं एवढं निघतं बघा. किती पाय असतात त्याला? मोजायला गेलं तर मोजता सुद्धा येणार नाहीत एवढे त्याला पाय. बरं आता एवढी पाय असून शर्यतीमध्ये जर पळायला जर काही गेलं, तर ज्याला कोणाला पाय नाही ते त्याच्या पुढे नंबर मारून येतंय. हे असलं या जगात त्या भगवंतानं किती काय काय निर्माण केलं त्याचं माप लागत नाही. ऐसिक शरीरे नेनो किती, म्या निर्माण केली एक क्षिती. हे किती निर्माण केलं त्याचं गणित नाही. कशासाठी? वाटत होतं मला कुणीतरी ओळखलं पाहिजे. मी कोण आहे हे कुणीतरी जाणून घेतलं पाहिजे एवढ्या करिता म्हणून हे असं सगळं भगवंत निर्माण करत 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 निघाले. पुन्हा त्या भगवंतानं विचार केला. अरे म्हणले आपण पेरणी करून नुसतं घराकडेच येऊन बसलो होतो. पेरणी होऊन आपली 10-15 दिवस झालेले आहेत. मग आपण कसं कसं काय काय पेरलं होतं, काही वापलंय का नाही, काही उगवलंय का नाही, जरा बघायचं का नको? म्हणून निर्माण केलेल्या या 84 लक्ष योनीकडं ज्या वेळेला त्या भगवंतानं एक नजर टाकली, हा त्यावेळी एक प्रकारचं दुःख, असमाधान त्या भगवंताच्या नशिबाला आलं. अरे म्हणले मी एवढं सगळं निर्माण केलं खरं, एवढे सगळे प्राणी पक्षी जनावर निर्माण केलेत खरे, पण माझ्या प्राप्ती करता खटपट करणारा, माझं नाव घेणारा यातला एक सुद्धा अधिकारी कुणी नाही. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, आयशा 84 लक्ष योनी सृजोनी पाहे परतोनी, तव निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी, आयशे देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवा ते. सुख झालं नाही, दुःख झालं. पुन्हा भगवंतानं विचार केला. म्हणले आता झालं ते खरं, आता काय त्याला इलाज नाही. मग आता काय करावं? आता आपण आपल्याला ओळखणारी आणखीन एक प्राण्याची जात निर्माण करावी की ती फक्त आणि फक्त आपल्यालाच ओळखेल. म्हणून सगळ्यात शेवटी त्या भगवंतानं तुमची आमची या माणसांची निर्मिती केली. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. पण तुम्हा आम्हाला जेव्हा निर्माण करायचं होतं तेव्हा पहिला अनुभव आपल्याला काय आला होता हे लक्षात घेऊन त्या भगवंतानं काय केलं? बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले बाही. या ताकदीनं त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला निर्माण केलं. हा तुम्हा आम्हाला जो देह त्या भगवंतानं दिलेला आहे तो कशा करिता दिले? इंद्रिय हात पाये कान डोळे मुख बोलाया वचन. डोळे दिले कशा करिता? सिनेमे पाहण्याकरता नाही, तर त्या भगवंताचं सावळं सगुण रूप पाहण्याकरिता. कान दिले कशाकरिता? शेजारच्या घरात काय चाललंय म्हणून भिंतीला लावून ऐकायला नाही, तर त्या भगवंताची गुणानुवाद ऐकण्याकरिता. हात दिले कशाकरिता? काट्या कुराडी घेऊन लोकांची डोकी फोडायला नाही, तर भजनामध्ये भगवंताची प्रेमानं टाळी वाजवण्याकरिता. जेने तू जोडसी नारायण. एवढ्या करता म्हणून त्या भगवंतानं तुमची आमची निर्मिती केली. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. अशा अव्यंग देह देऊन त्या भगवंतानं तुमची आमची निर्मिती केली. तुम्हा आम्हाला निर्माण केलं. आणि ज्या वेळेला हे असे निर्माण झालेले तयार झालेली माणसं जेव्हा त्या भगवंतानं पाहिले तेव्हा एक प्रकारचं सुख त्या भगवंताला झालं. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. इतकंच नाही तर या आनंदाच्या भरामध्ये त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला या माणसांना भगवत प्राप्ती करता जो अधिकार लागतो
तो अधिकार सुद्धा त्या भगवंतानं आम्हाला बहाल करून टाकला. मनुष्य देहीचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिदला. सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याकरिता चांगल्या कामाचा बैल जरी असला तरी तो अपात्र. 20-20 लिटर दूध देणारी म्हैस जरी असली तरी सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यास अपात्र. मग पात्र कोण? हे मनुष्य देह एकच. मग हे असे निर्माण झालेले तयार झालेले माणसं पाहिल्याबरोबर त्या भगवंताला फार आनंद झाला. अरे ही माणसं हसतायत काय, बोलतायत काय, लाजतायत काय, अशा प्रकारचे माणसं पाहिल्यावर भगवंताला फार आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये त्या भगवंतानं भगवत प्राप्ती करता लागणारा अधिकार दिला. आणि अधिकार दिल्यानंतर भगवंताला आता वाटलं की आता ही माणसं आता माझं नाव घेणार, मला ओळखणार, मला सुखाची प्राप्ती करून देणार, माझी मनोरथही माणसं पूर्ण करणार. असा विश्वास त्या भगवंतानं तुमच्या आमच्यावर या माणसांवरती ठेवला. काय म्हणून? ही माणसं आता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझं नाव घेत राहणार, कीर्तनामध्ये झोपणार नाहीत, मला सुखाची प्राप्ती करून देतील, माझी मनोरथ पूर्ण करतील. असा विश्वास त्या भगवंतानं तुमच्या आमच्यावर या माणसांवरती ठेवला खरा. पण भगवंताला तरी काय माहिती हो की माणसाची जात किती चतुर आहे ती. भगवंतानं तुमच्या आमच्यावरती विश्वास ठेवला खरा, पण झालं सगळं उलट. ज्या कार्याकरता देह माणसाला मिळाला याचा विसरच मनुष्याला पडला. आणि विषय भोगत असताना, प्रापंचिक सुख उपभोगत असताना, संसार अनुभवत असताना याच माणसानं त्या देवाचाच विश्वासघात करून टाकला. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवोनी विषय सेवनी निजपतन. या एकाच कारणावरून त्या भगवंताला फार दुःख झालं. नवे नवे अंतकरण द्रवलं, रडायला लागले भगवंत. या माणसांशी बोलायला लागले, या माणसांना जाब विचारायला लागले. अरे एवढा सुंदर असा देह तुला मी दिलाय, नवे नवे अव्यंग देह दिलाय, म्हणजे कुठं आंधळा नाही, पांगळा नाही, लुळा नाही, मुका नाही, असा सदृढ असा देह तुला मी दिला कशाकरिता, आणि तू काय करायला लागलायस? देवे दिला देह भजना गोमाता, 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 देवे दिला देह भजना
केला देह भजना गोमटा. काय पुढं तो या झाला फाटा बाधिकेचा. विषय भोग भोगत असताना, प्रापंचिक सुख उपभोगत असताना याच माणसांना जो गोड असणारा परमार्थ आहे तो मात्र आपोआप कडू वाटायला लागला, आणि कडू असणारा प्रपंच तो मात्र गोड लागायला लागला. विषय विषयांचा पडे पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. या एकाच कारणावरून त्या भगवंताला फार दुःख झालं. कसं असतं पहा, अगोदर आई वडिलांना मुलगा नाही, संतती नाही म्हणून दुःख असतं. म्हणून त्याच्याकरिता खटपटी, डॉक्टर, वैद्य, दान, धर्म, नवस, सायाचं सगळं केलं, आणि सुदैवानं हा उतार वयामध्ये मुलगाच झाला, सोन्याहून पिवळं. आता मुलगा झाला म्हटल्यानंतर आनंद वाटला, सुख झालं म्हणून गावभर सगळीकडे पेढे वाटले. कशामुळं? मुलगा झाला, सुखप्राप्ती झाली, आनंद झाला म्हणून गावात सगळीकडे पेढे वाटले. आता ज्याच्यामुळं एवढं सुख झालं, एवढा आनंद झाला, एवढे गावात पेढे वाटले, ते कार्ट पुढे जाऊन चांगलं वागलं तर ठीक. नाहीतर चाहड्या करणारं, चोरटं, दारुडं, त्या आई बापाला जर घराच्या बाहेर हाकलून देणारं जर का निघालं, तर पुन्हा त्या आई बापाच्या नशिबाला दुःख. असा प्रकार आहे बघा. अगोदर कोणीच नव्हतं म्हणून त्या भगवंतानं सगळं निर्माण केलं. कुत्रं केलं, मांजर केला, सिंह केला, हत्ती केला, घोडं केलं, सगळं निर्माण केलं. पण ज्यानं यांना निर्माण केलं त्यालाच कोण ओळखना, हे पहिलं दुःख. आणि ज्याला चांगलं, वाईट, हित, अहित असं सगळं कळतंय, अशा हिशोबाचं ज्याला बनवलंय, ते बसलंय संसारात रमून, मला विसरून गेलं. हे दुसरं दुःख त्या भगवंताच्या वाट्याला आलं. म्हणजे सुखाची प्राप्ती न होता भगवंताला दुःखच भोगावं लागलं. कशामुळं? हे माणसं अशी विषयांध झाले म्हटल्यानंतर. आता विषयांध होणं म्हणजे काय? तर बायका, मुलं, घर, संपत्ती याच्यामध्येच रममान होणं म्हणजे विषयी. मग हे माणसं असे विषयांध झाले म्हटल्यानंतर देवाला दुःख होतंय. मग एक शंका एक जरा या ठिकाणी निर्माण होते. काय? की ज्याच्याकडं हे सगळं जग निर्माण करण्याची ताकद आहे, ज्याच्या हातामध्ये कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम शक्ती आहे म्हटल्यावर, जे माणसं विषयांध झालेत म्हटल्यानंतर, जे माणसं असे संसारात रमल्यात म्हटल्यानंतर, मग याच माणसांना त्या भगवंतानं या विषयांपासून, संसारापासून परावृत्त का केलं नाही? काय? काय त्या भगवंताचं सामर्थ्य आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. अहो एवढं सामर्थ्य आहे की तुमच्याकडं. मग जे माणसं अशी विषयांध झालेत म्हटल्यानंतर, याच माणसाला तुम्हीच का या विषयांपासून बाजूला करत नाहीत? विषयांध झाले म्हणजे परमार्थाचा रस्ता न धरता नको त्या मार्गाला लागले. मग याच माणसाला तुम्हीच का हा परमार्थाचा योग्य रस्ता दाखवत नाहीत? तर त्याचं उत्तर म्हणजे असं, की भगवंतानं मोठ्या प्रेमानं ही माणसं निर्माण केली, आणि ज्या वेळेला ही माणसं संसारामध्ये रमायला लागले, विषयांध झाली, भगवंताचा विश्वासघात करणारे निघाले, त्याच क्षणाला त्या भगवंतालाच तुमचा आमचा या माणसांचाच कंटाळा यायला लागला. अबगता देव कंटाळती. म्हणजे निर्मिती जरी भगवंतानं तुमची आमची केलेली असली तरी सुद्धा वाट चुकणाऱ्याला वाट दाखवण्याचं काम भगवंत करत नाही. जन्माला येऊन जर कोण वाट जर चुकलं तर त्याच्याकरता अवतार धारण करेल, आणि अवतार धारण करून त्याचा वध करून टाकेल. यदा यदा ही धर्मस्य. कशा करताय? म्हणजे वाट चुकणाऱ्याला वाट दाखवायचं काम भगवंत करत नाही. मग आता वाट चुकणाऱ्यांना वाट दाखवण्याचं काम जर या जगामध्ये हा दुसरे कोण करणारेच जर का असतेच, हा तर मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते म्हणायची गरजच नव्हती. म्हणजे वाट चुकणाऱ्याला वाट दाखवण्याचं काम जर कुणाचं असेल, ते कोण करत असतील म्हणाल तर हे साधू संत. ज्या भगवंतानं मोठ्या प्रेमानं ही माणसं निर्माण केली, आणि ही सगळी माणसं संसारामध्ये रमायला लागले, विषयांध झाली, असं या मृत्यू लोकामधलं दृश्य जेव्हा त्या वैकुंठामध्ये असणाऱ्या संतांनी पाहिलं, तेव्हा त्या साधू संतांचं सुद्धा अंतःकरण द्रवलं.
म्हणून हे साधू संत तुमच्या आमच्या सोबत या माणसांसोबत संवाद साधायला लागले, तुमच्या आमच्या सोबत बोलायला लागले. अरे एवढा सुंदर असा देह त्या भगवंतानं तुम्हाला दिलेला आहे, हा नवे नवे अव्यंग देह दिलेला आहे. आणि त्या भगवंताचा स्वभाव सुद्धा असला की अधर्म जर तुम्ही करायला लागलात, जन्माला येऊन जर तुमची वाट जर चुकली, तर तो बाबा तुम्हाला मारायला सुद्धा पुढं मागा हे काही करत नाही, असा त्या भगवंताचा स्वभाव आहे. आणि जन्माला येऊन तुम्ही असलं इथं वागायला लागलात म्हटल्यावर आता या जगामध्ये हा तुमची कीव तरी कोण करणार आहे. विषय ओढी बोलले जीव विषय ओढी बोलले जीव तायांचे कोण करेल किंव आतायाचे कोण करेल तायांचे कोण करेल किंव आतायाचे कोण करेल नारायणी भाव नृपज नारायणी भाव उपज नारायणी भाव उपज नारायणी भाव पावन ठाव नरदेह पावन ठाव नरदेह पावन ठाव नरदेह पावन ठाव नरदेह कोण सुख धरेले संसारे कोण सुख धरेले संसारे कोण सुख धरेले संसारी कोण सुख धरेले संसारी कोण सुख धरेले संसारी कोण सुख धरेले संसारी विषय बोली भुलाले जीव विषय ओढी भुलले जीव विषय बोली भुलाले जीव विषय ओढी भुलले जीव ताया
भावाने ठाव भावाने ठाव विषय ओढी बोलले जीव, आता यांची कोण करील कीव. संसार रूपी डोहामध्ये हे असे माणसं बुडालेले पाहिल्याबरोबर शेवटी त्या साधू संतांच्याच अंतकरणामध्ये एक प्रकारचा कळवळा उत्पन्न झाला. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पहा, वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये अहो स्वानंद स्वरूप स्थितीला पोचलेले महात्मे देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले. असं असताना सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आपण अवतार घेतल्यानंतर ही माणसं आपल्याला किती त्रास देतील, किती आपला छळ करतील, याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता तया हे कर्तव्य असे उरले लोका लागी. या मृत्यू लोकामध्ये हे संत महात्मे अवताराला आले आणि अवताराला आल्यानंतर सगळे साधू संत एकत्र जमले की आता या सगळ्या घडलेल्या प्रकारावरती, चालत आलेल्या प्रकारावरती आपण आता तोडगा काय काढायचा, मार्ग काय काढायचा. म्हणून सगळे साधू संत एकत्र जमले आणि त्या साधू संतांनी निर्णय जाहीर करून टाकला. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडोनी. कोणतं? ते एक श्रीहरीचे नाम. म्हणून नाम भक्तीचा महिमा या साधू संतांनी अगोदर स्वतः आचरणात आणला आणि जगाला शिकवला. या नाम भक्तीचा परिणाम असा झाला की त्या वैकुंठामध्ये जाणाऱ्या लोकांच्या खालून सगळ्या लाईनीच्या लाईनी लागायला लागल्या. अगोदर कधीतरी एखादा स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून वैकुंठापर्यंत जायचा, काही एखाद्याने वैकुंठ जावे, 4 महिन्यातून असेल नाहीतर 6 महिन्यातून असेल, पण स्वतःच्या स्वार्था करता. पण या साधू संतांनी काय करून टाकलं, काही एखाद्याने वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केली आगवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळिले विश्व. संतांनी सगळं विश्व सगळं वैकुंठ रूप करून टाकलं. कशाच्या बळावर? ऐसे नि माझे नि नाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले हरी भजने हे धवळिले जग. साधू संतांनी निर्माण केलेल्या या नामभक्तीचा परिणाम असा झाला की त्या वैकुंठामध्ये जाणाऱ्या लोकांच्या लाईनी तर लागल्याच, पण ते वैकुंठ सगळं माणसांनी भरून गेलं. आणि आपल्या वैकुंठाची अशी स्थिती पाहून त्या भगवंताला, देवालाच आश्चर्य वाटायला लागलं की आजपर्यंत कधी न येणारी ही असली सगळी जत्रा आणि एवढे सगळेजण इथपर्यंत माझ्या पदापर्यंत आलेच कशी. हे माणसं काही सहज वैकुंठाला जातात असं तुम्ही समजू सुद्धा नका बरं. आपण फोटो वरती टाकतो तो भाग वेगळा, जातात माणसं कुठपर्यंत, स्वर्गापर्यंत, त्याच्यावरती कैलासापर्यंत, पण वैकुंठापर्यंत जाणं सहज शक्य नाही. आणि एवढी सगळेजण आलेले पाहून भगवंताला नवल वाटलं की एवढी सगळी माणसं इथं आलेच कशी. म्हणून त्या भगवंतानं काय केलं, जी माणसं आपल्या अशी वर आलेली होती त्यातल्या एका माणसाला जरा बोलून घेतलं आणि विचारलं, अरे तू तर एवढा सुंदर असा प्रपंच करणारा माणूस, कधी माझं नाव न घेणारा, देवळात न जाणारा, आणि तू इथपर्यंत माझ्या पदापर्यंत तू आलाच कसा. असा प्रश्न त्याला केल्याबरोबर त्यानं भगवंताच्या पुढे हात जोडले, नमस्कार केला, पाया पडले, म्हणले, भगवंता अहो या मृत्यू लोकामध्ये हा संत महात्मे अवताराला आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला तुमच्या नामस्मरणाचा उपदेश केला आणि तुमच्या नामस्मरणाच्या बळावरती आम्ही इथपर्यंत आलो, तुम्हाला ओळखायला लागलो. ऐकलं, इतक्या दिवस आपण ज्याच्याकरिता तळमळत होतो की कोणीतरी मला ओळखावं, कोणीतरी मला ओळखावं, पण आज एवढी सगळे मला ओळखायला लागले म्हटल्यानंतर भगवंताला फार आनंद झाला. पुन्हा भगवंतानं विचार केला की आता एवढी सगळे माणसं मला ओळखायला लागले म्हटल्यानंतर आज मी हा जो सगळा खटाटोप जो काही केलेला होता, हे सगळं जे काही निर्माण केलेलं होतं त्याच आता कुठं सार्थक झालं. पुन्हा अजून भगवंत विचार करायला लागले काय, की माणसं आता एवढं माझं नाव घ्यायला लागलेले, एवढं मला ओळखायला लागले, तर एवढं सुख माझ्या पदरात पडायला लागलेलं आहे, एवढं सुख मला आता वाटायला लागलेलं आहे, मग हे
कार्य ज्यांनी कुणी केलं असेल ते किती माझं नाव घेत असतील, किती मला त्यांच्यापासून सुखाची प्राप्ती होईल. लक्षात आलं, सुखाचा पत्ता भगवंताला कळाला. हा सुख आहे कुठं? तेथे सुखाची वसती, गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती, जे गरजती हरिनामे. इतक्या दिवस आपण ज्याच्याकरिता तळमळत होतो ते सुख कुठं आहे लक्षात आलं. सुखाचा पत्ता भगवंताला कळाला. भगवंताला सुख होत तरी कधी? तर भगवंताच्या नामस्मरणामधून भगवंताला सुख होत असतं. आणि संतांचा जर विचार करायचा झाला तर संत म्हटल्यानंतर, साधू म्हटल्यानंतर, महात्मे म्हटल्यानंतर काय तुमच्या आमच्यासारखं असणार आहे का? सवड भेटली की देवाचं नाव घेतलं, संकट आलं की मंदिराकडे पळत गेलं? नाही. संत म्हटल्यानंतर, महात्मे म्हटल्यानंतर मुखा वाटे त्यांच्या दुसरं काही असू शकत नाही. सतत सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या, किंवा दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. हे असं या मृत्यू लोकामधलं दृश्य जेव्हा त्या वैकुंठामध्ये असणाऱ्या भगवंतानं पाहिलं, तेव्हा त्याच क्षणाला त्या भगवंताला वैकुंठ आवडना, क्षीरसागर आवडना, हा शेष शयन सुद्धा आवडना. नावडे वैकुंठ शेष शयन, वैष्णव सदन आवडले. इतकंच नाही तर या सुखाच्या प्राप्तीकरिता म्हणून हा तो भगवंत वेडा झाला. हा त्यानं काय केलं? आपल्या राहत्या ठिकाणाचा म्हणजे वैकुंठाचा त्याग केला, क्षीरसागराचा त्याग केला, शेषशय्याचा त्याग केला. आणि ज्या ठिकाणी हे साधू संत राहतात त्या संतांच्या घरी जाऊन राहिला गेला. ज्या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कशा करता चाललंय हे सगळं? हा कशा करता ही सगळी खटपट? तर जे सुख आपल्या दृष्टीस पडलेलं आहे ते सुख उपभोगण्याकरिता, त्या सुखाचा आनंद घेण्याकरिता, ते सुख चिरकाल टिकून ठेवण्याकरिता म्हणून वैष्णवा घरी देव सुखावला, बाहेर नवजे दौडून घातिला. दुसरीकडे जरी त्या देवाला या साधू संतांनी नेऊन ठेवलं, म्हणजे कुठे एखाद्या माळावर जरी नेऊन ठेवलं तरी त्यांच्या पाठीमागं आलेला आहेच. शेवटी त्या साधू संतांनीच म्हणावं, देवा संपलं कीर्तन, गेले टाळकरी, गेले पाकवाजवाले, गेले ऐकणारे माणसं गेले, पण ही बाबा जायला कुठं तयार आहे? देव म्हणे माझे पुरत असे कोड, संगती गोड या वैष्णवांची. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, वर नावया पार महिमा त्यांचा. संताचे सुख झाले या देवा, 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 मनवोनी सेवा करी त्याचे, मनवोनी सेवा करी त्याचे,
विचार म्हणूनी सेवा करिताचे म्हणूनी सेवा करिताचे ते देवा कोण तो विचार ते देवा कोण तो विचार ते देवा कोण तो विचार संताचे सुख झाले या देवा संताचे सुख झाले या देवा संताचे शोभ झाले या देवा देवा संताचे शोभ झाले या देवा संताचे सुख झाले या देवा संताचे शोभ झाले या देवा संताचे शोभ झाले या देवा मनवोनी सेवा करित्यांचे मनवोन सेवा करित्यांचे मनवोन सेवा करित्यांचे तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार मनवनी सेवा करिताचा मनवनी सेवा मनवनी सेवा करिताचे मनवनी सेवा तेथे माझा काल कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो कोण
तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा कोण तो विचार कोमाये हरे जय जय विठोबार कोमाये विठोबार कोमाये हरे जय जय विठोबार कोमाये टाळकरी टाळ वाजवा टाळकरी विठोबार कोमाये हरे जय जय विठोबार कोमाये विठोबार कोमाये हरे जय जय विठोबार कोमाये विठोबार कोमाये हरे जय जय विठोबा
संताचे सुख झाले आ देवा, म्हणून सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, वरनावया पार महिमा त्यांचा. संतांच्या ठिकाणी सुख आहे हे भगवंताला वैकुंठावरून दिसलं, म्हणून या सुखाचा अनुभव घेण्याकरिता, ते सुख उपभोगण्याकरिता म्हणून भगवंत वैकुंठावरून संतांच्या घरामध्ये ते सुख घेण्याकरिता आले खरे, पण या सुखाचा अनुभव त्या भगवंताला कितपत आला, ते सुख उपभोगता आलं का? संतांच्या ठिकाणी सुख आहे हे वैकुंठावरून दिसलं, म्हणून वैकुंठाचा क्षीरसागराचा शेषशय्याचा त्याग करून भगवंत ते सुख प्राप्त करून घेण्याकरिता संतांच्या घरामध्ये राहायला आले खरे, पण या सुखाची अनुभूती भगवंताला कितपत आली, ते सुख घेता आलं का? नाही. कारण निर्गुणामध्ये असल्यामुळे भगवंताला त्या सुखाचा उपभोग घेता येईना, म्हणून त्या वैकुंठपती परमात्म्यानं काय केलं, निर्गुण आकार झाला गुणवंत. सगुण झाल्यानंतर ऐश्वर्य संपन्न असताना सुद्धा संत संगतीशिवाय ते सुख त्या भगवंताला घेता येईना, म्हणून या वैकुंठपती परमात्म्यानं आपल्या सगुण रूपाचा सुद्धा त्याग करून टाकला, देवपणाचा सुद्धा त्याग करून टाकला, आणि त्या संतांच्या संगतीमध्ये जाण्याकरिता, त्यांच्या संगतीमध्ये राहून ते सुख प्राप्त करून घेण्याकरिता म्हणून सामान्य सेवकाचं रूप धारण करून त्यांची संगत घडण्याकरिता, ते सुख प्राप्त करून घेण्याकरिता म्हणून मनवोनी सेवा करी त्यांची. अनेक प्रकारानं भगवंतानं या सुखासाठी संतांच्या घरामध्ये सेवा केलेल्या आहेत. अनेक प्रकारचे दाखले आपल्याला देता येतात. सावता माळ्याच्या माळामध्ये माळा खुरपत बसला, गोरोबा काका बरोबर मडकी करत बसला, तिकडं उत्तरेकडं द्वारकेकडं एक साधक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अहोरात्र तपश्चर्या करत बसले, अहोरात्र ध्यान करत बसले. तेव्हा भगवंतानं स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिला, अरे आता तू माझ्या प्राप्ती करता खटपट करायला लागलेला आहेस, माझं नाव घ्यायला लागलेला आहेस, पण यावेळी मी पैठण या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या या रूपानं आहे त्या ठिकाणी ये. दुसऱ्या दिवशी पुढचा मागचा काही विचार न करता ते साधक द्वारकेवरून पैठणला यायला निघाले. पैठण मध्ये गावामध्ये आल्यानंतर गावामध्ये जरा विचारपूस केली की या ठिकाणी नाथ महाराज म्हणून कोण, कुठं राहतात, त्यांचा ठाव ठिकाणा काय, विचारत विचारत नाथ महाराजांच्या घरी आले. घरी आल्यानंतर नाथ महाराजांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं, कुठून आलात, काय आलात, विचारपूस केली. आता नाथ महाराजांनी त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा अवकाश यांनीच महाराजांना प्रश्न केला, अहो महाराज तुमच्या घरामध्ये श्रीखंड्या म्हणून कोण, कुठं राहतोय तो, त्याचा ठाव ठिकाणा काय. महाराजांना वाटलं सहज विचारत असतील, सहज चौकशी करत असतील म्हणून सांगितलं. अहो म्हणले आहे की चांगली कामं करतोय, 12 वर्ष झालं माझ्या घरामध्ये तो कामाला आहे बघा, हा एक नाही ना दोन नाही, 12 वर्ष झालं हा माझ्या घरामध्ये तो पाणी भरायचं काम करतोय. आता सुद्धा तो पाणी आणायलाच गेलाय. इतक्यात श्रीखंड्या म्हणजे भगवंत पाणी घेऊन दारामध्ये आलेलेच होते. सगळा या दोघांचा संवाद ऐकला, आणि संवाद ऐकल्यानंतर खांद्यावर जी पाण्याची काबड होती ती आहे अशी खाली ठेवली, लुप्त झाली, निघून गेली. नाथ महाराजांचं एवढंच बोलणं ऐकल्यानंतर त्या आलेल्या साधकांनी नाथ महाराजांच्या पुढे हात जोडले, नमस्कार केला, म्हणले अहो महाराज, अहो काय तुमचं भाग्य आहे, प्रत्यक्ष भगवंत तुमच्या घरामध्ये पाणी भरतोय म्हटल्यानंतर काय तुमचं भाग्य आहे. महाराजांच्या लक्षात येईना, म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला. अहो म्हणले तुम्ही हे असं काय म्हणतात, म्हणले मला काही कळना. म्हणून त्या साधकांना पुन्हा सांगितलं, अहो महाराज तुमच्या घरामध्ये जो श्रीखंड्या काम करतोय तो दुसरा तिसरा कोणी नाही, या त्रैलोक्याचा मालक असणारा, जगाचा चालक असणारा
वैकुंठपती प्रत्यक्ष भगवंत तुमच्या घरामध्ये पाणी भरायचं काम करायला लागलेले आहेत. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. आवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. आवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ते भावे निळा वंदित से पाये. अनन्य भक्ते भावे वंदते पाये. अनन्य भक्ते भावे निळा वंदित से पाये. अनन्य भक्ति भावे वंदते पाये. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. 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 कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ते भावे निळावंदित से पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाये. अनन्य भक्ती भावे वंदित से पाये. अनन्य भक्ती भावे वंदित से पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाई. अनेक प्रकारानं भगवंतानं या सुखासाठी म्हणून संतांच्या घरात सेवा केलेल्या आहेत. अनेक प्रकारचे असे दाखले देता येतात. म्हणून अशा या संतांचा महिमा मी काय वर्णन करणार आहे. तेथे माझा काय कोण तो विचार वरनावया पार महिमा त्यांचा. पण तुमच्या आमच्या सामान्य माणसांना अडाणी माणसांना संतांचा महिमा काय असतो कसा असतो हे लक्षात येण्याकरिता त्याची ओझरती कल्पना येण्याकरिता म्हणून या अभंगामधून या ठिकाणी बोलून दाखवतात. संताचे सुख झालिया देवा मनवुनी सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार वरनावया पार महिमा त्यांचा. निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पुजोनिया. तेथे माझा काय कोण तो विचार वरनावया पार महिमा त्यांचा. तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ व्हावया निर्मळ आपणासी. तेथे माझा काय कोण तो विचार वरनावया पार महिमा त्यांचा. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड वागोनी दी आड कोणी तया.
तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तुका म्हणे ते हे बळया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा बरं, म्हणा थोडा आवाज द्या मग. तू का म्हणते हे बळ्या शिरोमण तू का म्हणते हे बळ्या शिरोमण तू राहिले चरणी निकटवास राहिले चरणी निकटवासी ते माझा काय कोण तो विचार ते माझा काय कोण तो विचार ते माझा काय कोण तो विचार चरणे निकटवा राहिलो चरण निकटवासे तेथे माझा कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार
वास राहिलो चरणी निकट वास हे राहिलो चरणी निकट वास राहिलो चरणी निकट वास राहिलो चरणी निकट राहिलो चरणी निकट राहिलो चरणी निकट वास राहिलो राहिलो चरणी राहिलो चरणे निकट वास राहिलो चरणी तेथे माझा गाय कोण तो विचार तेथे माझा गाय कोण तो विचार तेथे माझा गाय कोण तो तेथे माझा काय कोण तो विचार 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 तेथे माझा काय कोण
विठ्ठल जय जय थांबा थांबा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोल पुंडलिक वरदार श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हेचे जताना कराधान चरण राये दरोणी चरण येचे जताना करादान दरोणी चरण राये लोते घ्यावे माझे आते सेवा हेच देवा विनवनी हेच देवा विनवनी हेच देवा विनवनी अनेक काय न गाले भार बहु फार साकडे बहु भार सारगे बहु भार सारगे घ्यावे माझे हाते देवा हेच देवा विनवनी हेच देवा विनवनी हेच देवा विनवनी तुका तुमचा म्हणावी दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी तुका तुमचा म्हणावी दास त्याची आस पुरवावी ज्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी घ्यावे माझे हाती देवा हेच देवा विनवनी हेच देवा विनवनी हेच देवा विनवनी घ्यावे माझे हाती सेवा हेच देवा विनवनी हेच देवा विनवनी
ज्ञानदेव तुकाराम देव तुकारा ज्ञानदेव 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 झाले समाधान तुमचे देखील चरण आता भावेचे मनायित नाही नारायण सर्वाधिकपणे हे सापडले गेले आला उठावेसे म्हणाये नारायण तुका म्हणे भोग गेला निवारला लाग आता उठावेसे म्हणाये नारायण करुणी आरती चक्र पाल्यो आरती आज पुराले नवस धन्य काळा दिवस बाबा कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराले नवस धन्य काळा दिवस हे तुका हे काळे उभा संदेश जवळी आज पुराले नवस धन्य काळा